नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी चक्क औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांना आपल्या सुटकेसाठी लाच दिली आणि ते महाराष्ट्रात परतले असा जावई शोध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नुकताच लावलेला आहे. त्यानंतर साऱ्या महाराष्ट्रात सोलापूरकर यांच्या विरोधात अतिशय स्फोटक म्हणावं असं वातावरण तयार झालं. आजवर आपण क्रमिक पुस्तकातून जो काही इतिहास वाचला त्यानुसार शिवाजी महाराज हे मिठाईच्या पेटाऱ्यातून औरंगजेबाच्या कैदेतून निसटले आणि मजल तर मजल करत ते 2 महिन्यानंतर महाराष्ट्रात पोहोचले असं आपण वाचलेलं आहे. साधारणतः महाराजांच्या आग्र्याहून सुटकेची हीच कथा आपण लहानपणापासून सगळ्यांकडून ऐकली आहे. आजपर्यंत या कथेला छेद दिला जाणारं विधान कुणीही केलेलं नव्हतं. महाराष्ट्रात मराठा इतिहासकारांची एक भली मोठी फळीच होऊन गेली. त्यापैकी कोणीही महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबद्दल यापेक्षा वेगळी अशी कहाणी कधीही आपल्याला सांगितलेली नाही. आज मात्र हे राहुल सोलापूरकर नावाचे गृहस्थ एक दिवस झोपेतून उठले. आग्र्याहून सुटकेबद्दलच्या कहाणी संदर्भात आपल्याला काहीतरी गौप्यस्फोट करायचा आहे या स्वरूपानं त्यांनी कुणाला तरी काहीतरी सांगितलं. दिली एक मुलाखत झळकवून. असा सगळा हा प्रकार. एखादा माणूस जाणीवपूर्वक एखादं विधान जेव्हा जाहीरपणे करतो तेव्हा तसं करण्यामागे त्याचा काहीतरी हेतू किंवा उद्देश हा असायलाच हवा. कारण माणसाच्या कुठल्याही कृतीला तर्कसंगत विचाराची जोड असल्याशिवाय तशी कृती केली जाणार नाही असं आपण मानत असतो. सोलापूरकर यांनी या संदर्भात जे विधान केलं ते त्यांनी का करावं असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होईल. एक तर सोलापूरकर यांना आग्र्याहून सुटकेबद्दलची नुकतीच काहीतरी नवनवीन माहिती मिळाली आणि लोकांपर्यंत ताबडतोब पोचवायची अशी उबळ त्यांना आली असावी, ही पहिली शक्यता. दुसरी म्हणजे नवीन काही बोललं तर सहजपणे आपल्याला प्रसिद्धी मिळून जाते या कारणाखातर असं काहीतरी भन्नाट बोलण्याचा पराक्रम त्यांच्याकडून घडला असावा. ही दोनच कारणं अशी ठळकपणे आपल्याला दिसतात. पण सोलापूरकर हे केवळ या कारणांसाठी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अशा प्रकारची लाईट म्युझिकवाली विधानं करतील अशी स्थिती मला मुळीच वाटत नाही. याचं कारण असं की सोलापूरकर यांना प्रसिद्धी ही काही नवीन नाही. ते चित्रपट आणि नाटक धंद्याशी संबंधित असे व्यक्ती आहेत. त्यामुळे प्रसिद्धी त्यांना नवीन नाही. खरं तर आपण महाराष्ट्राचं आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजींबद्दल जे बोलतो आहोत त्याचे परिणाम काय होतील हे त्यांना कळत नसेल असंही नाही. सबब ही दोनही कारणं त्यांच्या संदर्भात रद्दबातल ठरतात. मग त्यांनी का म्हणून असं विधान करावं असा प्रश्न कोणाच्याही मनात निर्माण होईल. सोलापूरकर यांच्या विधानानंतर महाराष्ट्रात मोठीच प्रतिक्रिया उमटली आहे. आपण जे केलं ते चुकीचं केलं हे जणू त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी लगोलग क्षमा याचना केली आणि झाला प्रकार संपला पाहिजे ही अपेक्षाही व्यक्त केली. पण तसं अर्थातच होणार नाही. ते जे काही बोलले किंवा बरळले त्याचे दूरगामी परिणाम त्यांना तर भोगावे लागतीलच, पण ज्यांच्याकडून त्यांना संरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे त्यांनाही या प्रकरणी सामाजिक असंतोषाला निश्चितपणे सामोरं जावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन सुटले असं सांगतानाच त्यांनी हिरकणी नावाचं कुठलंही पात्र इतिहासात दिसत नाही असंही एका दमात सांगून टाकलं. म्हणजे त्यांच्या बोलण्याचा सारा रोग जो काही होता तो स्वराज्याच्या आणि महाराजांच्या उदात्तीकरणाबद्दलचा होता. ही बाब पुरेशी स्पष्ट होऊन जाते. म्हणजेच आपल्याकडे इतिहासात अनेक व्यक्तींचं उदात्तीकरण केलं जातं तसंच ते खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचं करण्यात आलं. महाराजांची गडावरची शिस्त म्हणजे काय ते दाखवण्यासाठी म्हणून हिरकणी या पात्राची योजना करण्यात आली. अशा प्रकारचा युक्तिवाद ते कदाचित करत असावेत. पण तसं केल्यानं आपल्याकडून महाराजांचा थेट अपमान केला जातोय हे मात्र ते विसरले. मित्र, राहुल सोलापूरकर हे जे काही बोलले ते उगाच मात्र बोललेले नाहीत. त्यांच्या या जाहीर विधानांमागे निश्चित अशा काही प्रेरणा आहेत, काही गणित आहेत आणि असेलच
तर ते महाराष्ट्रातलं भलं मोठं म्हणावं असं राजकारण आहे. मित्रहो, राहुल सोलापूरकर यांनी हे जे काही विधान केलंय त्याचा एकमेव उद्देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट अपमान करण्याचाच. त्यांचं ऐतिहासिक महत्व खोडून काढणं, त्यांना कमी लेखणं आणि काळाच्या ओघात ज्या मराठ्यांनी आपलं सीमेपार कर्तृत्व सिद्ध केलं त्या मराठ्यांचा तेजोभंग करणं हा सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा एकुलता एक उद्देश. महाराष्ट्राच्या मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासावर एक नजर टाकली की सोलापूरकर यांनी असं का केलं असेल ते आपल्याला सहजपणे कळून जातं. मित्रहो, खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही त्यांच्याच राजकीय आणि रणनीती संदर्भातल्या धोरणांना विरोध करणारे लोक तिथं होते. खुद्द शिवाजी महाराजांचा उपहास करणाऱ्या घटना तेव्हाही घडल्या होत्याच. चातुर्वर्ण्याच्या त्या काळात छत्रपतींना राज्याभिषेक नाकारणाऱ्या वृत्ती या होत्याच होत्या. कालमानानुसार या वृत्तींनी रणनीती म्हणून काही काळ माघार घेतल्यासारखी आपल्याला वाटू शकते, पण स्वातंत्र्यानंतर आणि मुख्यत्वे करून महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मराठ्यांच्या हाती सत्ता जाणार हे साऱ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे सतत या ना त्या कारणानं महाराष्ट्राच्या निर्मितीमध्येच खोडा घालण्याचं काम विघ्नसंतोषी वृत्ती तेव्हाही करतच होत्या. पण वातावरण बदललेलं होतं. प्रौढ मतदानावर आधारलेली लोकशाही अवतरली होती. लोकांचा शब्द हा अंतिम शब्द ठरलेला होता. म्हणूनच यशवंतराव चव्हाण यांना थांबवणं तेव्हा कुणालाही शक्य झालेलं नव्हतं. पण आडून आडून यशवंतरावांवर टीका करणं, त्यांच्या धोरणांना विरोध करण्याचे छुपे उद्योग सुरूच होते. आज आपण यशवंतराव चव्हाण यांना आधुनिक महाराष्ट्राचे जनक म्हणून मनोभावे स्वीकारलेलं असलं तरी आयुष्यात कधीही यशवंतराव यांच्याबद्दल कौतुकाचे 4 शब्दही न बोललेले लोक आजही महाराष्ट्रात आहेत. या लोकांनी महाराष्ट्राच्या विकासाचं, महाराष्ट्राच्या आधुनिक जडणघडणीचं श्रेय आजवर कधीही यशवंतरावांना दिलेलं नाही. यशवंतरावांनंतर महाराष्ट्राला अत्याधुनिक जगताच्या स्पर्धेत आणण्याचं काम केलं ते पुन्हा शरद पवार यांनी. शरद पवार यांच्यासोबतच पहिल्यांदा सत्तेची फळं चाखलेल्या या लोकांनी शरद पवारांनाही कधी मनापासून मानलेलं नव्हतं. पवारांचा दूरगामी विकासाचा मार्ग यांना कधी रुचला नाही की पवारांचा आधुनिक आणि उदारमतवादी दृष्टिकोन यांनी कधी मानला नाही. उलट पवारांची संभावना करण्याची एकही संधी या लोकांनी कधी सोडलेली नव्हती. आज शरद पवार यांना कुठल्याही राजकीय महत्वाकांक्षा राहिलेल्या नसताना, त्यांच्या राजकारणाची सारी गती ही निष्प्रभ झालेली असतानाच्या काळातही शरद पवारांविषयी गरळ ओकणं यांचं कमी झालेलं नाही. 2014 पूर्वीचं महाराष्ट्रातलं राजकारण हे सर्वस्वी मराठा वर्चस्वाचं राजकारण होतं. हे राजकारण उद्ध्वस्त करण्यासाठी जंग पछाडण्यात आले. मराठा ओबीसीमध्ये फूट टाकण्यासाठी खुल्लम खुल्ला फूट टाकण्यात आली. महाराष्ट्रात जेव्हा केव्हा शेतकरी आंदोलन उभी झाली तेव्हा ती सारी दडपण्यासाठी वाटेल ते उद्योग करण्यात आले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन उभारलं तर ते सत्ताविरोधी राजकारण मानलं गेलं. जरांगे यांच्याविषयी कंड्या पसरवण्याचेही उद्योग झालेच. साऱ्या मराठवाड्यात मराठा विरुद्ध इतरे जन असा उभा संघर्ष निर्माण करण्यात सारे हितसंबंधीय यशस्वी झाले. आज मसाजोग हत्या प्रकरणात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध इतरे जन असं द्वंद्व तिथं उभं झालेलं आहे. या स्थितीत मराठ्यांना शह देणं, तुमचं राज्य आज राहिलेलं नाही असा लपतछपत संदेश देण्यासाठी कुरापती काढल्या जात आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षात ओबीसी नाराज होऊ नयेत म्हणून धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्याचे उद्योग सुरूच आहेत. पण असं करतानाच मराठ्यांना वारंवार डिवचण्याचे प्रकारही निश्चितपणे सुरू आहेत. प्राजक्ता माळी असोत किंवा राहुल सोलापूरकर, या राजकारण बाह्य कथित दृष्ट्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या लोकांचाही या मराठा विरोधी राजकारणासाठी बिनदिक्कतपणे आज वापर सुरू असताना आपण पाहतोय. मित्र, राहुल सोलापूरकर यांनी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे अनुद्गार काढले त्यासाठी खरी सारी पार्श्वभूमी ही आहे.
त्यांची महाराजांबद्दलची विधानं ही केवळ मराठा आकसापोटी मराठ्यांचा तेजोभंग करणारी विधानं ठरली आहेत. महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांनी आणि खास करून सत्ता आणि सत्तेच्या मोहापायी ज्या मराठ्यांनी सध्याच्या सत्ता कारणाचा आश्रय घेतला आहे, त्यांनी हे सारं मराठा विरोधी राजकारण समजून घेण्याची आता गरज आहे. पण त्यांच्या टाळक्यात हे सारं येईल? मित्र हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब निश्चितपणे करा ही विनंती. नमस्कार.